नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल लर्न अँड ब्लॉसम. आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 3 बालभारतीमधील नवीन चॅप्टर लुक बिफोर यू लीप. चिल्ड्रन, हॅव यू एव्हर मेड अ क्विक डिसिजन विदाउट थिंकिंग? तुम्ही कधी विचार न करता एखादा निर्णय पटकन घेतलेला आहे का? टुडे वी विल हिअर द स्टोरी ऑफ टू लिटिल फ्रॉग फ्रेंड्स. They were very happy in their pond, but one day they had to make an important choice. What do you think they did? Let's find out together in this wonderful story. Look before you leave. Long, long ago, there lived two little frogs in pretty little pond. खूप खूप वर्षापूर्वी दोन छोटे बेडूक एका सुंदर तळ्यात राहत होते. कलरफुल वॉटर लिलीज ग्रीव इन द पॉन्ड. तळ्यात रंगीबेरंगी कमळाची फुलं उमललेली होती. फिशेस darted about and tiny insects buzzed around. मासे चपळाईने पोहत होते आणि छोटे छोटे इन्सेक्ट्स उडत होते. The pond was full of life. हे जे तळं होतं ते जीवसृष्टीने समृद्ध होतं. बऱ्याच प्रकारचे छोटे छोटे जीव इथे राहत होते. The two frogs were very close friends. ते दोन बेडूक एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. They had plenty to eat in the pond. त्यांना तळ्यात भरपूर खायला मिळायचं. All the day long, they played about jumping from lily pad to lily pad and diving headlong in the pond. दिवसभर ते खेळायचे, एका कमळाच्या पानावरून दुसऱ्या पानावर उड्या मारत आणि तळ्यात डोक्याने आधी उडी मारत. असे ते दिवसभर खेळतच असायचे. They were the happiest little frogs in the world. ते जगातले सर्वात आनंदी बेडूक होते. The frogs loved the rainy season. बेडकांना पावसाळा फार आवडायचा. But the rainy season does not last forever. पण पावसाळा कायमचा तर नसतो ना. The rain stopped and the weather became hot. पाऊस थांबला आणि वातावरण गरम झालं. Still, there was a lot of water and life in the pond. तरीही तळ्यात अजूनही बरंच पाणी आणि जीवसृष्टी होती. There was nothing to worry about. त्यांना काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. In winter, the frog friends found cozy little places at the edge of the pond. हिवाळ्यात बेडकांना तळ्याच्या काठाशी उबदार आणि आरामदायी जागा मिळाल्या. They spent most of their time sleeping and resting. त्यांनी बहुतेक वेळ झोपण्यात आणि आराम करण्यात घालवला. Soon it was summer. लवकरच उन्हाळा आला. Now the days become very, very hot. आता दिवस फारच उष्ण व्हायला लागलेले. With the hot sun blazing in the sky, the pond began to dry. तळपत्या सूर्यामुळे तळं आटू लागलं. Without water, the lilies dried up. पाणी कमी झाल्यामुळे कमळ वाळायला लागले. There were very few insects to be found. आता फार थोडेच कीटक उरले. The frog friends were worried. दोन्ही बेडूक मित्रांना आता काळजी वाटायला लागली. Do you think the whole pond will dry up? एक बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणाला, तुला काय वाटतं, हे तळं पूर्ण आटून जाईल का? Looks like it. said the other. दुसरा म्हणाला, हो, तसंच दिसतंय. What shall we do then? How shall we live? मग आता आपण काय करायचं? कसं जगणार आपण? असं पहिल्याने विचारलं.
We must search a place where there is plenty of water and food for us. दुसरा म्हणाला, आपल्याला असं ठिकाण शोधावं लागेल जिथे पाणी आणि अन्न मिळेल. You are right. It is hard work traveling in this hot summer, but there is no other way. Come, let us start. The sooner, the better. पहिला म्हणाला, तू बरोबर बोलतोयस. या उन्हात प्रवास करणं कठीण आहे, पण दुसरा उपाय नाही. चला, लवकर सुरुवात करू. जितकं लवकर तितकं चांगलं. If we travel together, the search will be easier. दुसरा म्हणाला, आपण जर सोबत गेलो तर शोधणं सोपं होईल. So the frogs left the drying pond and began to look for a watery place. म्हणून बेडकांनी आटायला लागलेलं तळं सोडलं आणि पाण्याचं ठिकाण शोधायला निघाले. They hopped and became very tired. ते सतत उड्या मारत राहिले आणि खूप दमले. Just then, one of them saw a well in the distance. तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाला दूरवर एक विहीर दिसली. They rushed to the well. ते धावतच विहिरीकडे गेले. The well was built in stone and had a high circular wall. विहीर दगडांची बांधलेली होती आणि तिची भिंत उंच आणि गोलाकार होती. The frogs hopped into the wall and peeped inside. बेडकांनी विहिरीच्या भिंतीवर उडी मारली आणि ते आत डोकावून बघू लागले. The well was quite deep, but there was a lot of water still left at the bottom of the well. विहीर खूप खोल होती, पण तिच्या तळाशी अजून बऱ्याच प्रमाणात पाणी होतं. The friends began to jump for joy. आता हे दोघं बेडूक मित्र आनंदाने उड्या मारू लागले. We are so fortunate. Thank God that we found this well. ते म्हणाले, आपण फार भाग्यवान आहोत. देवाचे आभार मानूया की ही विहीर आपल्याला मिळाली. Our problem is solved. Our search has ended. We have found a new home. Let's jump in together. 1, 2. आता आपली समस्या सुटली आहे. आपला शोध संपला. हेच आपलं नवं घर. चला उडी मारू. 1, 2. Wait, friend, this well is so deep and there is water left only at the bottom. थांब मित्रा, ही विहीर खूप खोल दिसते आहे आणि फक्त तळाशीच पाणी आहे. But we can surely dive in. However deep the well may be, diving is our specialty. Why do you hesitate? दुसरा म्हणाला, पण आपण सहज उडी मारू शकतो या विहिरीमध्ये. उडी मारणं तर आपलं कौशल्य आहे. मग तू का घाबरतोयस? It has occurred to me that this well is also drying up. If it dries up completely, we will have to leave this well too. पहिला म्हणाला, मला वाटतं ही विहीरही आटेल काही दिवसांनी आणि मग आपल्याला इथून सुद्धा बाहेर जावं लागेल. I agree. But why do you hesitate now? मी मान्य करतो, पण तू आता का थांबतोयस? असं दुसरा म्हणाला. It is because I see a problem. We can easily dive into the well. But what if the well dries up? Can we jump so high that we reach the top of this wall? Shall we be able to leave the well like we left the pond?
समस्या अशी आहे की उडी मारणं सोपं आहे विहिरीत, पण विहीर जर आटली तर आपण उडी मारून बाहेर येऊ शकू का? भिंत खूप उंच आहे. आपण तळ्यासारखं इथून बाहेर नाही निघू शकणार, You are right, friend. said the other frog. I had not thought of this. It is good that you could foresee this problem. Let's not leap inside. Let's continue with our search. तू बरोबर आहेस मित्रा. मी हे लक्षातच घेतलं नव्हतं. तुला हा प्रॉब्लेम आधीच दिसला हे फार चांगलं झालं. चला, उडी नको मारायला ह्या विहिरीत. शोध सुरू ठेवू. And so the two little frogs hopped on to look for a safe shelter. आणि अशा प्रकारे ते दोन्ही बेडूक दुसरीकडे निघाले, एखादं सुरक्षित ठिकाण शोधायला. How well it is said, look before you leap. म्हणूनच म्हणतात, पाऊल टाकण्याआधी विचार करा. एखादं काम करण्यापूर्वी किंवा एखादा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. Quick decisions without thinking can lead to problems. घाईघाईत घेतलेले निर्णय आपल्याला अडचणीत टाकू शकतात. Now, let's see things to do. What was the pond like in summer? उन्हाळ्यात तळं कसं झालेलं? The pond was drying. Lilies dried up and very few insects were left. उन्हाळ्यात तळं आटत चाललेलं, पाणी कमी व्हायला लागलेलं, कमळं वाळली होती आणि फार थोडे कीटक दिसत होते. Why were the frogs worried? बेडकांना कसली काळजी वाटत होती? They were worried that the pond would dry up and they would have no food or water. तळं आटल्यावर त्यांना खायला प्यायला काही उरणार नाही म्हणून ते काळजीत होते. Why did the frogs begin to jump for joy? ते बेडूक आनंदाने उड्या का मारायला लागले? Because they saw a deep well with plenty of water. कारण त्यांना बऱ्यापैकी पाणी असलेली विहीर दिसली. What was the well like? Describe it in 2 or 3 lines. विहीर कशी होती हे 2 ते 3 वाक्यांमध्ये सांगा. The well was deep, made of stone. It has a high circular wall and water only at the bottom. विहीर खूप खोल आणि दगडांची बांधलेली होती आणि तिला उंच गोलाकार भिंत होती आणि पाणी फक्त तळाशीच होतं. What problem did the frogs see? बेडकांना विहिरीजवळ काय प्रॉब्लेम दिसून आला? If the well dries up, they won't be able to jump out because the wall is too high. जर ही विहीर आटली तर याची भिंत एवढी उंच आहे की ते बाहेर उडी मारून येऊ शकणार नाहीत. Guess meanings and use them in sentences. Long, long ago means very long time back. खूप खूप वर्षापूर्वी. Sentence you should write like long, long ago there were kings and queens. खूप खूप वर्षापूर्वी राजे आणि राण्या होत्या. All day long means the whole day. पूर्ण दिवसभर. Sentence you can write like the children played all day long. मुलं दिवसभर खेळत होती. Last forever means continue always. Sentence should be nothing lasts forever. Means काहीही कायमचं टिकत नाही. Jump for joy means become very happy.
The boy jumped for joy when he got a gift. मुलाला गिफ्ट मिळाल्यावर तो आनंदाने उड्या मारू लागला. The sooner the better means quickly is better. Sentence should be finish your homework the sooner the better. तुझा होमवर्क पूर्ण कर, जितक्या लवकर तितकं चांगलं. Describe seasons. Rainy season. How can we describe rainy season? It rains heavily. Rivers and ponds are full. Trees become green. Cold season. Winter. Weather is cold. People wear warm clothes. Animals rest more. जेव्हा विंटर सीझन असतं तेव्हा थंडी वाढते. लोक गरम कपडे घालायला लागतात आणि प्राणी जास्त आराम करतात. हॉट सीझन. समर. व्हेरी हॉट डेज. वॉटर ड्राइज अप क्विकली. पीपल फील थर्स्टी. दिवस खूप उष्ण होतात. पाणी आटायला लागतं आणि लोकांना तहान लागते. What precautions will you take on the following occasions? Crossing the road. What should we have to do? Look both sides and then cross. On picnic in new place. What should we do? Stay together. Don't wander. Boarding a bus. What should we do? Wait till it stops. Going alone. What should we do? Tell parents and be careful. Jumping down. Check if it's safe or not. Climbing tree. Hold firmly and be slow. So children, the frog did not jump into the well without thinking. They stopped, thought and saved themselves from danger. त्या बेडकांनी विहिरीमध्ये उडी मारण्यापूर्वी ते थांबले, विचार केला आणि त्यामुळे ते स्वतःला पुढे येणाऱ्या धोक्यापासून वाचवू शकले. Remember, before you take any step in life, think carefully. एखादं काम करण्यापूर्वी नीट विचार करा. Look before you leap. तर आवडली ना ही स्टोरी तुम्हाला? So don't forget to like, share and subscribe to our channel Learn and Blossom. See you in the next video. Thank you.